माझा कट्टा गेली दशकभर ज्या कार्यक्रमानं प्रेक्षकांनी ज्या कार्यक्रमावरती भरभरून प्रेम केलं, ज्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामधील अनेक प्रसिद्ध आणि प्रसिद्धीपासून दूर असलेल्या व्यक्तिमत्वांचा उलगडा झाला, असा लोकप्रिय माझा कट्टा आज दशकपूर्ती करतोय। कट्ट्याची दशकपूर्ती आणि महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आज आणि उद्या असे 2 दिवस माझाचा महाकट्टा रंगणार आहे। या 2 दिवसांमध्ये माझाच्या या महाकट्ट्यावरती विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर हजेरी लावणार आहेत। या महाकट्ट्याची सुरुवात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याबरोबर करत आहोत। पाहुयात राज आणि शर्मिला ठाकरेंसोबत माझाचा हा महाकट्टा। नमस्कार। एबीपी माझा आयोजित श्री ओम स्टील, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि झी मराठी सहप्रस्तुत माझा कट्टा, को पावर्ड बाय वाइल्डस्टोन, डिअर लॉटरीज आणि वीणा वर्ल्ड, डिजिटल पार्टनर एबीपी लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी ज्ञानदा कदम। आज माझा कट्ट्याची दशकपूर्ती साजरी करताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय। 10 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कार्यक्रमाला अवघ्या महाराष्ट्रानं तुम्हा प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं, मनापासून प्रेम केलं। कट्टा यशस्वी झाला तो त्याच्या हटके फॉर्मॅटमुळे, कट्ट्यावर विचारलेल्या बेधडक प्रश्नांमुळे, इथे आलेल्या प्रत्येक पाहुण्यामुळे आणि तुम्हा प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादामुळे। महाराष्ट्रातल्या सुपरिचित आणि तितक्याच अपरिचित व्यक्तिमत्वांशीही महाराष्ट्राचा संवाद घडला तो याच कट्ट्यामुळे। आज कट्ट्याची यशस्वी 10 वर्ष साजरी करताना महाकट्ट्यावरती महाराष्ट्रातल्या 10 विशेष व्यक्तींशी आपण गप्पा मारणार आहोत। महाकट्ट्याचे आपले आत्ताचे पाहुणे आहेत महाराष्ट्रातलं एक पॉवरफुल कपल शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरे। कट्ट्यावरच्या अनौपचारिक गप्पांची सुरुवात 2012 साली झाली, ती राज ठाकरेंपासूनच। त्यामुळे आज कट्ट्याची दशकपूर्ती साजरी करताना ते पुन्हा कट्ट्यावरती येणं आणि तेही जोडीनं, ही खूपच खास गोष्ट आहे। राज ठाकरे एक उत्तम वक्ते आणि मनस्वी कलाकार आहेत। त्यांच्या भाषणाच्या स्टाईलमुळे आणि बोलण्याच्या अंदाजामुळे त्यांचे चाहते प्रत्येक वयोगटातले आहेत। आजच्या भाषेत थोडक्यात सांगायचं तर ते एक जबरदस्त इन्फ्लुएन्सर आहेत। आपण सगळ्यांनीच त्यांची भाषणं आणि मुलाखती अनेकदा पाहिल्यात, पण जेव्हा मिस्टर अँड मिसेस ठाकरे मुलाखतीसाठी एकत्र येतात तेव्हा त्या मुलाखतीची उत्सुकता दुपटीनं वाढते। दशकपूर्तीच्या महाकट्ट्यावरच्या गप्पांमध्ये आपण या दोघांचंही स्वागत करूया। आपलं मनापासून स्वागत दोघांचंही, आणि कट्ट्याला सुरुवात करूया। राजजी, 14 फेब्रुवारी 2012ला तुम्ही एबीपी माझाच्या ऑफिसमध्ये आला होतात, ज्याच्यापासून खरं तर अनौपचारिक आणि औपचारिक गप्पांचं हे जे माझा कट्टा कॉम्बिनेशन आहे त्याची सुरुवात झाली होती। 10 वर्ष या गोष्टीला झाली। 10 वर्षामध्ये महाराष्ट्राकडे जर आपण बघितलं तर काय बदललं असं तुम्हाला, मला खरं तर पहिला प्रश्न विचारायचा आहे। पण तुम्ही आणि शर्मिला वहिनी अशी तुमची या कार्यक्रमामध्ये आता आज तुम्ही आलेले आहात, पण या आधी तुमचे असे जोडीनं मुलाखती कट्टे असं कधी काही झालेले आहेत? नाही, कधीच नाही। तुम्ही कधीच एकत्र मुलाखतीला गेलेले नाही आहात? नाही। म्हणजे त्या आल्या नाहीत का त्यांनी नेलं नाही? मला यायचं नाहीये। का यांना यायचं नाहीये? त्यांना यायचं नाही ना। हां, म्हणजे काहीतरी कारण असेल ना? नाही, खरं तर कोणी बोलवलं नाही आजपर्यंत तसं। नाही, असं नसेल नाही, बोलवलं। काय आहे, नुसतं मुलाखत हा भाग वेगळा, पण ते काहीतरी काही खायचा पदार्थ बनवून दाखवा आणि हे करून तसे दाखवा, खूप येतात। हां असे येतात, तसे पण खूप मी येतात। जनरली आम्ही टाळतो। आत्ता खरं तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही वादळ निर्माण केलेलं आहे, आणि ते फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, ते देशव्यापी असं ते वादळ निर्माण झालेलं आहे। हनुमान चालिसेचा मुद्दा असेल, भोंग्यांच्या विरोधातला तुम्ही उठवलेला आवाज असेल, ह्या 10 वर्षामध्ये जर आपण आता मागं वळून बघू तर तुम्हाला काय प्रश्न वाटतात महाराष्ट्रासमोरचे आजचे आहेत, आणि त्याच्यामध्ये भोंगा हा साधारण कितव्या नंबरवरचा प्रश्न तुमच्या लेखी आहे? तर माझ्या भाषणामध्ये मी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे की मशिदींवरचे लाऊडस्पीकर किंवा कुठलेही ज्याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती समाजाला त्रास होतो, गोंगाट त्याचा जो होतो, हा सामाजिक विषय आहे, हा धार्मिक विषय नाही। हा काहीतरी नुसताच फक्त मशिदींवरचे लाऊडस्पीकर आहेत असा भाग नाही आहे। मी त्या दिवशी म्हटलं होतं की प्रत्येकाने आपापला धर्म हा आपल्या घरामध्ये ठेवावा, ती गोष्ट रस्त्यावरती आणू नये। आपण सण समजू शकतो की एक
4 दिवसाचा, 8 दिवसाचा, 10 दिवसाचाच एखादा सण असतो त्यावेळेला आपण समजू शकतो. परंतु 365 दिवस या सगळ्या गोष्टी चालू ठेवायच्या हे काही योग्य नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्याकडे धार्मिक नजरेनं न बघता सामाजिक गोष्टीतनं पाहणं आवश्यक आहे. आणि असे सामाजिक विषय खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. जसं आपण STचा संप हा देखील आपण राजकीय समजतो. तो राजकीय नाही आहे, तो त्यांच्या पगारवाढीशी संबंधित आहे. अजूनही मी माझ्या अनेक भाषणांमध्ये मी नेहमी सांगत आलो की आजही ज्यावेळेला नेते ज्यावेळेला निवडणुकीला सामोरे जातात आणि भाषणं करतात त्यावेळेला इतक्या वर्षांमध्ये आम्ही अजूनही बदललेलो नाही. आम्ही तेच सांगतो, आम्ही पाणी देऊ, आम्ही रस्ते देऊ, आम्ही वीज देऊ, आम्ही शिक्षण देऊ, आम्ही आरोग्य देऊ. म्हणजे इतक्या वर्षांमध्ये या मूलभूत समस्याच आपण ओलांडून पुढे गेलेलो नाही आहोत. तर आपण पुढे अजून काय सांगणार आहोत आणि काय दाखवणार आहोत. आणि मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या ताईशीच्या पण भाषणामध्ये म्हटलं की समाजाने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की काम केलेल्याला नापास करणं आणि काम न केलेल्याला पास करणं हे जर समाजाकडनं होत राहिलं तर काम कधीच नाही होणार. नाही, पण हा जो समजा आता आपण भोंग्याचा विषय घेतला, हा काही आजचा विषय नाही आहे. तो अनेक वर्षानुवर्ष सुरू आहे. तुम्हाला आत्ता अचानक हा विषय घेऊन, म्हणजे सामाजिक जरी असला तरी अचानक का, म्हणजे तुमची बदललेली भूमिका प्रश्न आता असा आहे, मी कधी काढला तरी तुम्ही अचानकच म्हणणार. आणि 10 वर्षांपूर्वी तो निघू तेव्हाही शकला काढला असता ना, तेव्हा वाजत होता, तेव्हाही नव्हतं का? काढला होता. नाही, तेव्हा तुम्ही भोंगे काढा असं तुम्ही कुठं म्हणाला होता? नव्हता 100% मी म्हणाला त्या दिवशी माझ्या याच्यावरती दाखवलं की माझ्या भाषणामध्ये दाखवले की मी क्लिप्स. नाही, पण आज ज्या आक्रमकतेनं तुम्ही तो मांडताय आक्रमकतेने नाही, मी आता त्याला फक्त पर्याय दिला की आम्ही पण वाजवू. हा, म्हणून तो झोंबला. प्रश्न असा आहे की आम्ही आमच्या कानाला का त्रास करून घेऊ, तुमच्याही कानाला त्रास होऊन देत. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आणि प्रश्न असा आहे ना की ज्या वेळेला तुम्ही आम्हाला सांगणार की दिवाळीच्या वेळेला फटाके तुम्ही गल्लीत नाही वाजवता का, मैदानात वाजवले पाहिजेत, इतक्या डेसिबलचे फटाके असले पाहिजेत, त्याचे फक्त लाईट दिसला पाहिजे, त्याचा आवाज येता कामा नये. अरे हे काय चाललंय? ते करायला पाहिजे का नाही केलं पाहिजे? केलं पाहिजे ना, पण ते दुसरी बाजूनी पण केलं पाहिजे ना. प्रश्न असा आहे ना की एकाच धर्मियांना तुम्ही सांगणार की ह्या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स तुम्ही पाळल्या पाहिजेत किंवा या गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजे, असं नाही होऊ शकत ना. म्हणजे सायलेन्स झोन, मला तर वाटतं ते एक कोणतरी फिरायची तिकडे सायलेन्स झोनसाठी म्हणून. त्यांचं वय साधारणपणे 60-65 काहीतरी वर्ष वय होतं त्यांचं, आणि ते सायलेन्स झोनबद्दल बोलायचे आणि कोर्टात बिर्टात जाणं बिणं वगैरे सगळं असायचं. म्हणजे काहीतरी ते मुंबईतनं मला कोणीतरी सांगितलं की ते शिफ्ट झाले आणि पुण्याला गेले आणि त्यांनी लग्न केलं आणि त्यांच्या आयुष्यातला सायलेन्स झोन गेला. आम्हाला तो नव्हता का? तर हे सगळे सायलेन्स झोन, तुम्ही शाळेच्या बाजूला सभा घेऊ शकत नाही, असे कितीदा आम्हाला या गोष्टींचे फटके बसलेले आहेत की बरं रात्री शाळा असते का, रात्री शाळा बंद असते, पण नाही शाळा जवळ आहे तिकडे तुम्ही सभा घेऊ शकत नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला ऐकवणार. आणि मग ज्या लाऊडस्पीकरचा लोकांना त्रास होतो, वयस्कर लोकांना त्रास होतो, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होतो, महिलांना त्रास होतो, लहान. परवा दिवशी मी आठवत असेल, मी एका पत्रकार परिषद ज्याला पुण्याला घेतली त्याला एक मुस्लिम एक पत्रकार तो आला आणि तो बोलला की आम्हाला त्रास झाला. मी मौलवीनं जाऊन सांगितलं माझं मुलगा लहान आहे, पोरगं लहान आहे, त्याला त्रास होतो या सगळ्या तुमच्या लाऊडस्पीकरचा. मग त्यांनी बंद केले का काहीतरी कमी केले, काहीतरी झालं त्यांचं. प्रश्न असा आहे ना की हा मुस्लिम समाजालाही त्रास होतोय ना. असं नाही आहे की हा फक्त हिंदू लोकांनाच त्रास होतो. आता आपल्याकडे ज्यावेळेला गणपतीच्या वेळेला लाऊडस्पीकर ज्यावेळेला लावतात आपल्याला नाही का त्रास होतोच ना, रस्त्यावर मंडप घालतात त्याचा मंडप घालतात. परंतु कसं आहे माहिती नाही, ही ऍक्शनला रिॲक्शन आहे. ज्या वेळेला तुम्ही सगळ्यांच्या बाजूनी ज्या वेळेला तुम्ही एक निर्णय देणार त्याच वेळेला हे थांबणार. खरं तर ह्या सगळ्याबद्दल जेव्हा राज ठाकरेंनी हा भोंग्याचा विषय उपस्थित केला त्यानंतर एक सूर असा आला की अरे आत्ता प्रश्न जो आहे तो महागाईचा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता तुम्हाला गृहिणी म्हणून भोंगा महत्त्वाचा वाटतो का महागाई महत्त्वाची वाटते? दोन्ही. महागाई महत्त्वाची आहेच, पण महागाई ही फक्त स्टेट गव्हर्नमेंटमुळे होत नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटने दोघांच्या हातात हात असतात टॅक्सेसमध्ये, GSTमुळे.
त्याच्यामुळे महागाईमुळे तर प्रॉब्लेम होतोच. पण जसा हा बोलला सामाजिक, आता परवा माझ्याकडे शिवाजी पार्कवरतीच एक कार्यक्रम होता. पहाटे 5 वाजता जोरात जोरात चालू झाला माईक. तुम्हाला सांगतो मी घाबरली की म्हटलं तर हा काय झालं जाणार मला खाली कळलं नाही. चिडून. एकदम सकाळी 5:30 6 वाजता. जोरात आणि बरं हरे कर्कश. रामा हरे कृष्णा. बरं हरे रामा आणि हरे कृष्णाच्या पुढे जातच नव्हता तो. बरं म्हणजे मी वाट बघतो म्हटलं आता काय ते पुढे जाईल पुढे. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास तेवढंच बोलतोय. मग काय नाही, लाऊडस्पीकर बंद केले. काय केलं? काय केलं म्हणजे आता नाही म्हणजे तिथं जाऊन त्यांच्या समोर परत हनुमान चालीसा लावली. नाही ना, गरज नाही ना, आपल्या लोकांना गरज नाही त्या गोष्टी. मला बांग नाही मारता येत, नाही मारली असते. पण शर्मिला वहिनी, राज ठाकरेंचं म्हणजे हे जे आक्रमक त्यांचं रूप जे स्टेजवर दिसतं ते तुम्हाला लग्नाच्या आधी माहिती होतं? तेव्हा तो ऍक्च्युली विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झाला होता माझ्या लग्नाच्या आधी. आणि तो माझ्या ते शिवसेनेत असताना पण आक्रमक व्यक्तिमत्व असाच होता. त्याच्यामुळे मला लग्नाच्या आधीपासून सवय होती. म्हणजे तुम्हाला त्यामुळं माहेरच्या वाघ असल्यामुळे तुम्हाला त्या आक्रमकतेची फार मला काहीच भीती वाटली नाही. पण म्हणजे या निमित्तानं तुम्ही भेटलात कुठं आणि कधी? मी तेव्हा रुपारेल पासआउट करून नोकरी करत होते आणि जेव्हा आपण कॉलेज सोडतो त्यावेळेला आपलं असं रविवारी मैत्रिणींना भेटूया असं म्हणून आम्ही मैत्रिणींना भेटायला गेलो होतो. आणि हा रुपारेललाच मित्रांवर होता, शिरीष पारकर होता त्याच्याबरोबर. तेव्हा त्यांनी माझी ओळख करून दिली होती. शिरीष पारकर आणि माझा कॉमन फ्रेंड होता. आणि तेव्हापासून हा मागे लागला. तो कितीही सांगेल की नाही, पण तोच मागे लागला. पण मागे लागलं तर म्हणजे मी फोन चालू झाली. मागावर होता. पण त्यावेळेला मोबाईल वगैरे काही नव्हते. अरे लँडलाईन होते ना. मग घरी फोन करायचे? हो. आणि आमच्याकडे आमचं हिटलर बसलेले असायचे. पण मग म्हणजे नावासकट का आवाज बदलून वगैरे मैत्रिणीच्या नाही, आवाजात वगैरे असं नाही, तसं काही नव्हतं. बरोबर टायमिंग ऍडजस्ट व्हायचं. आणि मग पण म्हणजे तुमचं लग्नही बऱ्याच लहान वयातच झालं ना? बालमजूर. म्हणजे मी नेहमी म्हणते की अमित जेव्हा ह्याच्या हातात असलेला पहिला जो फोटो आहे ना, तर असं वाटतं ते बाजूच्या म्हणजे माझं काय झालं, पहिली गोष्ट म्हणजे माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे ती. त्याच्यामुळे पहिला लग्नाचा विचार तिच्या वयाचा झाला, माझ्या वयाचा नाही झाला. आणि त्या काळात म्हणजे 24चं लग्न म्हणजे मुलीचा बाबा व्हायलाच पाहिजे ना, असं होतं. त्यामुळे तुझं काय वय आहे ते तू बघ बाबा. आणि हिच्या बाबांना माहित नव्हतं की मी हिच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. हो. त्याच्यामुळे दर वाढदिवसाला आम्हाला ते आठवून सगळं कॅल्क्युलेशन करून सगळं सतत पण सांगायला त्यांना लागायचं. डाऊट होता म्हणून ते दरवर्षी विचारायचे, मग आता तू किती झालीस. आणि आमचा वाढदिवस 1 आठवड्याच्या गॅपने येतो. आता मग तो किती झाला, इथे मला पटकन आम्ही पण कन्फ्युज व्हायचो. पण तुमचं लग्न म्हणजे रीतसर घरामध्ये काही विरोध असं काही झालं नाही? नाही, काही नाही. पण तुमच्या मग लग्नामध्ये काही असं थ्रिल काही नाही. काही असं पळून जाण्याचा विचार वगैरे असं काही नाही, कशासाठी? म्हणजे काहीतरी विरोध काहीतरी असं? नाही. कसं आहे, पहिली गोष्ट म्हणजे माझे बाळासाहेब काय, माझे वडील काय, आणि माझे वडील हे एकदम खास मित्र होते. मित्रच होते ना ते पहिल्यापासून. सुरुवातीपासून ट्रेनने जाणं एकत्र. त्याच्यामुळे मला माहिती आहे की हिचं माझी ओळख पण नव्हती. हा मग आश्चर्य आहे. त्यावेळेला बाळासाहेब जेव्हा अमेरिकेला गेले होते त्यावेळेला मला नक्की माहिती आहे की त्यांनी काही अनेक लोकांसाठी काय गोष्टी आणल्या. सगळ्यात एक्सपेन्सिव्ह गोष्ट जर बाळासाहेबांनी कोणासाठी आणली असेल तर ती हिच्या बाबांसाठी आणली होती. त्यावेळेला त्यांनी हॅझलब्लड कॅमेरा आणला होता. म्हणजे मला अजून आठवते 2 कॅमेरे होते. त्यातला एक उद्धवसाठी होता, मामिया. उद्धव बरोबर होता त्यांच्या, पण उद्धवने मामिया घेतला होता आणि मोहन बागांसाठी हॅझलब्लड आणलं होतं. आणि त्याच्यामुळे त्यांची तशी घट्ट मैत्री पहिल्यापासून होती. त्याच्यामुळे बरं, मोहन बागांमुळे बाळासाहेब काय, पप्पा काय हिला ओळखत होते. पण तुम्ही एकमेकांना ओळखत नव्हता? काय संबंध? नाही, भेटलो पण नव्हतो. मी ह्याची बहीण माझी मैत्रीण होती, कारण आम्ही जेव्हा वडिलांबरोबर पूर्वी पार्टीला जायचो ना, आता ती प्रथा नाही आहे, पण ते आम्हाला घेऊन जायचे आई वडील, चला. तर त्या मी आणि जयू आम्ही कायम एकत्र बसलेलो असायचो, कारण त्यांच्या त्या पार्टीला आमची कोणाचीच ओळख नसायची. मग आम्ही दोघी, बरोबर तिला भाऊ आहे हेही मला माहिती नव्हतं.
म्हणजे तुमचं लग्न झालं, तुम्ही लहान वयात लग्न केलं, नंतर तुमचा मुलाचंही तुम्ही लहान वयात लग्न केलं आणि त्यामुळं लहान वयामध्ये आता तुम्ही आजी आजोबा झालेले आहात. तर त्यामुळं तुमच्या वयाच्या सगळ्यांना भयंकर कॉम्प्लेक्स आहे की आता आजोबा ह्या वयामध्ये. चांगली गोष्ट आहे ना, पण म्हणजे काय रे तू कुठे चाललाय वगैरे ह्याच्यापेक्षा आता मला खेळवता तरी येईल ना. आम्हाला जे आमच्या मुलांना नाही करता आलं ते आम्ही आता नातवंडांना करू शकतो. त्यावेळेला आपण बिझी असतो. मी तुम्हाला सांगतो ना, मला अमित लहान होता आणि अमित जेव्हा झाला साधारणपणे त्यावेळेचा सगळा काळ माझा इतका मी बाहेर असायचो, म्हणजे 2-2 महिने मी बाहेर असायचो. दौरे चालू असायचे. तुम्हाला आठवत असेल माझा नागपूरचा मोर्चा असेल, त्याच्यानंतरची 95ची इलेक्शन असेल, मी सतत फिरतीवरती असायचो, सतत. म्हणजे मला तर आठवते माझा एक कडेवरती घेतलेला अमित बरोबरचा एक फोटो घरामध्ये लावला होता, आमच्या जुन्या घरामध्ये. आणि मी त्याला घरी येऊन एकदा असा कडेवरती घेतला आणि हिने मला सांगितलं, त्याला विचार बाबा कुठे आहे. म्हणून मी असं म्हटलं अमित बाबा कुठे आहे, तर ते फ्रेममध्ये दाखवला. कारण घरी हे काय दाखवायचे, फ्रेममध्ये दाखवायचे बाबा बरोबरचा फोटो, बाबा बरोबरचा. तर बाबा त्यांनी तिकडे मी घेतलेलं होतं त्याला. तर ते मुलांबरोबर नाही करता आलं, ते आता मला नातवंडांवर करू शकतो. आणि ते प्रत्येक मला असं वाटतं आजी आजोबा तसंच असतं, म्हणजे आमचं काही वेगळं म्हणून तो दुधावरची असतं. साय म्हणतो ना. तुम्ही खूप इमोशनल झालात. हो, आम्ही तेच बोललो की आम्ही जेव्हा ब्रिज कँडीला होतो त्यावेळेला आतमधनं माझा सुनेचा भाऊ आतमध्ये होता, हे करत होता, आम्हाला बाहेर व्हॉट्सअप टाकत होता. ती डिलिव्हरीमध्ये होती. आम्ही एवढे एक्साइट झालो, मी त्यांनी नुसतं असं टाकलं बेबीज आउट. मी ब्रिज कँडीने आयुष्यात कधी असं ऐकलं नसेल. तिथे एकतर एकच हे जेवढे किंचाळले जोरात मी एवढ्या जोरात आम्ही किंचाळलो की ते secret धावून ह्याचा आहे ना सगळा, तो काय त्याला कुठचा वॉर्ड म्हणतात त्याला, मॅटर्निटी वॉर्ड. तर मी हे इतक्या जोरात किंचाळले, म्हटलं 2-3 अजून झाले असतील आजूबाजूला. त्या आवाजाने पुशची गरजच नव्हती. म्हणजे ही एक्साइटमेंट काही वेगळीच आहे. नातू होणं, नातू नात काय, पण ही वेगळीच एक्साइटमेंट आहे. म्हणजे मी याला शेवटी फोन करून सांगितलं की जरा प्लीज खाली सांग, ते आम्हाला आता बाहेर काढताय. म्हणजे पण सगळ्यात एक्साइटमेंट म्हणजे जे आमच्या मुलांच्या वेळेला जी गोष्ट नव्हती किंवा अगोदरची नव्हती, प्रत्येक सेकंदाचा व्हिडिओ आहे त्याचा. हो. म्हणजे मी त्याला झालं सांगितलं, म्हटलं बाबा आता माझा काही तुझ्या पक्षाशी संबंध नाही, आता मी फक्त बाळ म्हणजे बाळ एकच. बिझी शेड्यूलमध्ये ज्या मीटिंग्स तुम्ही घेता किंवा ज्या बैठका असतात त्यामध्ये तुम्ही आता नातवसाठी ही वेळ काढत असाल, काही स्पेसिफिक? अजून लहान आहे तो, पण तरी तुम्ही आता दिवसभरात 2-4 वेळा बघणं, याच्या पलीकडे आता तरी काही हातात काही नाही. तो जरा थोडा बोलायला लागला की ते एक असतं ना, ते मला काही कळतच नाही आपल्याकडचं, कोणासारखा दिसतो. हो, जन्मल्या विचारतात कोणासारखं काय दिसतोय, आता तो त्याच्यासारखाच दिसतोय. पण या वर्षभरात 2 खूप छान गोष्टी तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत घडल्या. तर सगळ्यात जास्त आनंद कशामुळे झाला? म्हणजे नवीन घरात गृहप्रवेश केल्याचा का आजी आजोबा? कम्पॅरिझनच नाही. आजी आजोबा होणं ह्याच्यासारखं सुख काही नाही. आई बाप होण्यापेक्षा सुद्धा दुधाची साय. मग आमच्याकडे तर साईचं लोणी पण आहे, पणजी पण आहे. त्याच्यामुळे घर बीर सगळं दुय्यम आहे. नातवंड म्हणजे नातवंड. पण त्याला एवढं म्हणजे आम्ही तर हा जसा बोलत असतो, तो काही करत नाही, तो झोपलेला असतो. पण आम्ही असे काहीतरी सायंटिस्ट असल्या की असे 4 डोकी त्याच्या, तो झोपेत जे काय तोंड हलवतोय, हातवारी करतोय, सायकलिंग करतोय, त्याला त्याची नजर पण स्थिर नसते. पण आम्ही 24 तास असे बसलेलो असतो, काय करतोय. त्यालाही तेवढं अटेन्शन मिळतंय. त्याचं नाव काय असेल यावरती आता चर्चा सगळ्यांमध्येच आहे, व्हायरल की काय असेल नाव, काय ठेवतील आमच्याकडे पण काय काय भीषण चालू आहे. नावं आली असतील नवीन काय काय. प्रदीप, माझा मुलगा अमित बोलतो मी भालचंद्र ठेवणार आहे. ही काही नावं वाईट नाही आहेत, आपल्या सहज तुम्ही म्हणजे मला नावावरनं मला ते नेहमी आठवतात पुलंचं ते, की एवढ्या सगळ्या 9 महिन्यानंतर ते मूल जन्माला येतं आणि जन्माला आल्यानंतर नावं काय ठेवतात, तर प्रताप, हा आमचा प्रताप म्हणतो. किंवा
मूल जन्माला आल्यावर त्याचं नाव विनोद कसं काय ठेवू शकतो? त्यांचं नाव विनोद आहे. म्हणजे मी पु ल देशपांडे बोलायला सांगितलं. आम्हाला विनोद झाला. नवरा बायकोच्या नात्यामध्ये सहजीवन हा शब्द खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या दोघांची सहजीवनाची व्याख्या काय? इतका विचारच नाही कधी केला. ॲक्च्युली तेच गंमत आहे. मी दुधात जशी साखर विरघळते ना, तसं तुम्ही हा प्रश्न ह्याला काही उत्तरच नाही आहे. मी सकाळी उठल्यापासून मी त्याला नेहमी सांगते, बाबा तू दौऱ्यावर गेलास ना की माझी झोपायची खूप प्रॉब्लेम येतो. मी तू बाजूला असल्याशिवाय मला झोप नाही लागत. म्हणजे साऊंड स्लीप आपण जी म्हणतो ती मला लागत नाही. म्हणजे ते कसं होतं की तुम्ही इतकी वर्ष एकमेकांच्या बरोबर राहिलेले असता की तुम्हाला त्यांची इतकी सवय झालेली असते की तुम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही. पण म्हणजे तुम्हाला माहेरी पण तुमच्या घरामध्ये म्हणजे मोहन वाघ फोटोग्राफर, नाटक निर्माते, आणि त्यामुळे त्यांचं असं सेलिब्रिटींच्या बरोबर त्यांचं घरी येणं जाणं वगैरे असं सगळं खूप होतंच त्याही वेळेला. तुम्ही ठाकरे झाल्यानंतर काय बदललं? खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यात मला काहीच फरक वाटला नाही. कारण तुम्ही म्हणाल तसं माझ्या घरी मी दीदींपासून SM पंडित होते. मी खूप दिग्गज आमच्या घरी यायचे. मी अगदी गप्पा मारत बसायचे बाबांबरोबर. त्याच्यामुळे मला इथे आल्यानंतर तसं, आणि मी तर नेहमी आईवडिलांना अगदी थँकफुल असेन की आम्हाला त्यांनी जशा पद्धतीने वाढवलं. म्हणजे आता शाहरुख जरी समोर आला तरी मी शाहरुख असं आम्हाला कोणाचीच क्रेज नाही, कारण आम्ही त्याच्यापेक्षा खूप मोठी माणसं बघितलीत. त्याच्यामुळे ह्यांच्याकडे आल्यानंतर बरं बाळासाहेब पण तेव्हा माझ्याकडे यायचे. म्हणजे दिग्गज आमच्याकडे यायचे. आमच्या कॉलनीत माणिकताई राहायच्या, विद्याधर गोखले राहायचे. म्हणजे खूप मोठ्या लोकांच्या मध्ये आम्ही वाढलो. त्यामुळे ते आईबाबांचे जे संस्कार आहेत ते मला खूप मदतीला आले. ॲक्च्युली ह्याचाच पुढचा प्रश्न विचारायचा होता की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजसाहेबांना या कला, संस्कृती, गाणं या सगळ्याची खूप आवड आहे. तुम्ही त्या सगळ्यामध्ये रमता आणि तुम्हाला ते बॅकग्राऊंड आहे. तर म्हणजे हे कसं तुमच्या दोघांमध्ये त्याचं देवाणघेवाण कशी असते? किंवा म्हणजे आता एखादं सुंदर गाणं आहे, पिक्चर आहे, तर ह्याच्याबद्दल तुम्ही बोलता एकमेकांशी किंवा काही असं? बोलता म्हणण्यापेक्षा आम्ही दररोज रात्री एकत्र पिक्चर बघतो. कंपल्सरी त्याच्याच चॉईसचा बघतो, पण पण मला आवडतो. म्हणजे मी त्याचा जो चॉईस आहे तो मला आवडतो. 10 मिनिटं बघतो. हां, मी कंटिन्यू करते. आणि कंटिन्यू करतो. मी कानाला हा 10 मिनिटात घोरायला लागतो आणि मग मी माईक लावून कंटिन्यू करते, कारण मला ती लिंक लागलेली असते ना. पण तुमच्या म्हणजे विकिपीडियाच्या पेजवर तुम्ही गिटार वाजवता, हार्मोनियम वाजवता, तबला वाजवता. मी आणलेली आहे. मला मी अनेकदा सांगून झालंय मला विषय. माझ्या वडिलांनी माझं नाव स्वरराज ठेवलं. त्याच्यामुळे त्यांची इच्छा होती मी त्यांच्यासारखं व्हायोलिन वाजवावं. माझे वडील इतके उत्कृष्ट व्हायोलिन वाजवायचे. माझ्या वडिलांनी बडे गुलाम अली खान साहेबांना पण साथ दिली आहे त्यावेळेला. आणि व्हायोलिन त्यांनी मला शिकवण्याचा प्रयत्न केला. ते माझ्याकडून नाही झालं. मग एक शामू नावाचे त्यावेळेला दूरदर्शनवरती खूप तबला वाजवणारे होते. त्यांनी मला गंडा बांधला. मग मी त्यांना गंडा लावला 6-8 महिन्यात. मग आपले ज्ञानेश देव, आपला यांचा पुतण्या, यशवंत देवकाकांचा मुलगा, पुतण्या ज्ञानेश, मग मला गिटार शिकवायचं. 2-1 वर्ष मला त्यांनी शिकवलं. पण ते काही मला ते आवड होती. मला आजही आवड आहे. मग मी मध्यंतरी मला गिटार शिकायचं आहे मला म्हणून मी एक गिटार आणलं, पण ते तसंच पडून आहे. पण आवड होती, पण ते नाही शिकता आलं मला. आणि मग चित्रकला या सगळ्या ह्याच्यात कलेचा वारसा होता तुमच्या घरामध्ये. तुम्ही राजकीय वारसा असलेल्या व्यक्तीच्या घरात आला. जेव्हा राजसाहेब आंदोलनाला जातात किंवा दौऱ्यावर जातात तर तिथे काहीतरी होईल किंवा एखाद्या मोर्चा असतो, त्या मोर्चामध्ये काही घडू शकतं. तर अशा वेळेला तुमची मनस्थिती कशी असते आणि तुम्ही म्हणजे कसं तो प्रसंग कसा हे करता, तुम्ही हँडल कसा करता तो? कसं आहे माहिती ना, पूर्वी तर मला खूप काळजी वाटायची, कारण त्यावेळेला मोबाईल नव्हते. इवन लँडलाईन एवढ्या नसायच्या. म्हणजे हा जेव्हा 2-2 महिने दौऱ्यावर जायचा त्यावेळेला तो तिथे पोचून सर्किट हाऊसमधनं फोन करेपर्यंत मध्यरात्री कधी आम्ही जागे असायचो. कारण रस्ते तर महाराष्ट्रातले ऑफकोर्स आजही तसेच आहेत, पण त्यावेळेला अजून खराब होते. त्याच्यामुळे आम्हाला आता ती सवय झाली. मग ते इट इज लाईक अ रुटीन.
मग आम्हाला ते काय नवीन नाही टेन्शन असणं. मग प्रत्येक त्याचं आंदोलन असतं ते मला असं टेन्शनच असतं. खूप 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 मी बोलायचं खूप प्रसंग आहेत. आता ॲक्च्युली अयोध्येला चाललंय ते पण टेन्शनच असतं ना शेवटी. कसं आहे की म्हणजे मला जेव्हा त्याला पहिल्यांदा सिक्युरिटी आली तेव्हा पण बापरे अख्खी पोलीसची जीप घरी आली नाही. आम्हाला काय त्याचा पोलीस बिलीसचा आपला काही संबंध नसतो ना. मी परवा गणेशला सांगितलं होतं की आम्ही ज्या छोट्या कदम यांच्या राहायचो तेव्हा आमच्याकडे काय हे नव्हते ऑपरेटर वगैरे नव्हते. आम्हीच फोन उचलायचो आणि तेव्हा त्याला खूप फोन यायचे. तेव्हा मीच एक फोन उचलला होता धमकीचा. दुबईचा होता आणि त्याने सांगितलं की त्याला सांगा नीट राहायला नाही तर आम्ही बघून घेऊ. मी आता कसं म्हणजे मी कोण दुबई त्याच्यात म्हणजे दाऊदचा वगैरे का दाऊदचाच आता दाऊदच असेल शूजवाला किंवा होता. पण आला दुबई, होता. हां. पण ही कधीची गोष्ट आहे? आता मी कृष्णकुंजमध्ये 21 वर्ष होते त्याच्या आधी. मी त्यावेळेला हा विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होता आणि हा खूपच ॲक्टिव्ह होता. मग ते दंगे बिंगे झाले होते साधारण त्याच सुमारच असेल. तुम्ही मगाशी भेट कशी झाली ते सांगितलं, म्हणजे तुम्ही आधी ओळखत नव्हतात पण नंतर पाहिलं, पण पसंती कशी झाली? मी कशी सांगितलं तुम्ही ऐकलं नाहीत. त्यांनी पहिल्यांदा मला बघितलं तेव्हापासून तो माझ्या मागे लव्ह होता. एट फर्स्ट साईट त्याला त्याला विचारलं माझे पाहिजे. जुने फोटो बघून ती आजही म्हणते मी कसं लग्न केलं. पण त्यांनी काय पाहिलं काय. पण त्यांनी विचारलं आणि तुम्ही लगेच पटकन हो म्हटलं. म्हणजे दुसऱ्या साईडनी पण होतं. पण म्हणजे किती चकरा मारायला लावल्यात त्यावेळेला? नाही तसं तेव्हा कसं होतं काम आम्ही भेटायला लागलो मग तुम्ही गप्पा नोकरी मारायला कुठे करत लागलो. होतात पण? मी ताजमध्ये रिसेप्शनिस्ट होते तेव्हा हो म्हणजे गेटवेला. गेटवेला. आणि मग काही नियमित ताजला चक्रा होत्या? ताजला नसायच्या चक्रा. आम्ही सेदाभाऊ पण भेटायचो किंवा कधी जेवायला जायचो पण ते पण रात्री नाही कारण तेव्हा 7च्या आत घरात असायचं ना आणि घरी वडिलांना वगैरे माहिती नव्हतं. पण माझ्या आईला माहिती होतं म्हणजे आईला सांगितलं होतं मी. राज ठाकरे पुरणाच्या किती पोळ्या खातात? एक पण नाही. म्हणजे कसं आहे माहिती आहे ना ते आम्ही लग्नात पण तो इतकं तिखट खायचा की आम्ही लग्नात पण एकमेकांना भजी भरवली होती दोघांनी. आम्ही गोड मी पण नाही गोड खायची आणि तोही नाही खायचा. आता थोडं खातो. बट म्हणजे हल्ली काय पूर्वीपासून राज ठाकरे त्यांचं भाषण जेव्हा असतं तेव्हा त्या भाषणानंतर पुढं 8-10 दिवस त्याचे प्रतिध्वनी उमटत राहतात आणि ते फार म्हणजे आक्रमक आणि असं असतं. त्याची काही घरामध्ये तयारी वगैरे करतात? तयारी करत असतात? तयारी म्हणजे त्याचं वाचन खूप असतं. ज्या दिवशी सभा असते त्या दिवशी तर आम्ही त्याच्या रूममध्येच कोणाला पाठवत नाही कारण त्याचं ते चालू असतं काय बोलायचं कारण तो कधीच वाचून बोलत नाही भाषण. मग आता तरी मी हल्ली बघते की कात्रणं म्हणजे पेपरची वरती त्याला दाखवायचे असतात म्हणून तो ठेवतो. पण त्याचं भाषण उत्स्फूर्त असतं मग त्याच्यासाठी त्याला खूप वाचन करायला लागतं आणि मग तेव्हा त्याला कोणी डिस्टर्ब नाही करत. मग तो त्याच्या रूममध्ये एकटा बसलेला असतो. ही सगळी म्हणजे बऱ्याचदा शर्मिला वहिनी काही वेळेला आई वगैरे अशी सगळी समोर असतात प्रेक्षकगृहामध्ये किंवा सभेच्या ठिकाणी. त्याचं बळ मिळतं का त्याचं टेन्शन येतं? राजू मला तो दिवस असतो ना जो ज्या दिवशी माझी सभा असते लोकांना पटणार नाही कदाचित पण माझ्या ना हातापायाला घाम फुटलेला असतो. माझे हातपाय थंड पडलेले असतात प्रत्येक सभेत. स्ट्रेस असतो तो एकदम. म्हणजे आम्ही बघतो की त्याच्या जवळ त्याला कोणी त्रास द्यायला जाणार याचा नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे माझा की मला माहिती नसतं मी काय बोलणार आहे. 100 जरी गोष्टी मला माहिती असल्या तरी तिथे उभं राहिल्यावरती माझ्या तोंडातनं काय येणार आहे किंवा काय मी बोलणार आहे नसतं मला माहिती. म्हणजे त्या दिवशी तुम्ही बोललात की लाऊडस्पीकरचा विषय माझा तुम्ही 2 वर्षाचा लॉकडाऊन सोडला तर जेव्हा अधिवेशन झालं तेव्हा पण माझ्या डोक्यात होता तेव्हा बोललो होतो मी. तो मी बोलीनच ह्याची काही गॅरंटी नाही. म्हणजे कित्येकदा असं झालेलं आहे की काही नोट्स काढलेल्या असतात की बाबा हे विषय आले पाहिजेत वगैरे वगैरे. कित्येकदा तर माझ्या त्या पोडियमला लावलेले पण असतात माझं लक्षच जात नाही. पण तिथून मी व्यासपीठावरती येऊन माईकच्या समोर उभं राहीपर्यंत माझ्या हाताला घाम फुटलेला असतो. पण एकदा उभा राहिलं त्याच्यानंतर जेव्हा बोलायला सुरुवात करतो त्यावेळेला मला तुम्ही जो प्रश्न विचारला त्याप्रमाणे मला दिसत पण कोणी नसतं. म्हणजे हा बसलाय का तो बसलाय. षण्मुखानंदाला वगैरे ठीक आहे
हे पण ज्यावेळेला जाहीर सभा ज्यावेळेला असते शिवतीर्थावरती असते किंवा अशी, त्यावेळेला मला दिसत पण नाही कोण कुठे बसलं. मग एकदा तर मी हिला विचारलं सभा आटपून घरी आल्यावरती तू कुठे होतीस, तर ती बोलली अरे तू मला क्रॉस करून गेलास. मग ही व्यासपीठाच्या मी जिकडे जिना असतो ना तिथे उभी होती, पण मला काहीच दिसत पण नसतं. मग असं आहे की डोक्यामध्ये 10 विषय असे तर येत असतील की साधारण ह्याच्यापैकी बोलायचं म्हणजे भाषणाची ती प्रोसेस काय असते? नाही, विषय कसं असतं ना, आता एक विषय नसतो ना. म्हणजे समजा आता मी असं पकडा की त्या दिवशी मी पवार साहेबांचा एक विषय बोललो किंवा जातीयवादाचा विषय बोललो, तर त्याला असणारे कंगोरे, त्याला असणारे लेयर्स, पापुत्रे हे साधारणपणे 25-30 असतील. त्या 25-30 मध्ये मी काय त्यावेळेला मला सुचेल किंवा आठवेल मला माहीत नाही. बॅक ऑफ द माइंड असेल माझ्या, ते 100% असतं. पण ते बोलताना त्या डिलिव्हरीमध्ये काय काय गोष्टी येतील काहीच माहीत नसतं. म्हणून त्याचं सर्वात जास्त टेन्शन असतं मला. पण म्हणजे आता की ह्याच्यातलं काहीच ठरलेलं नसतं की आज आता चला बोलताना की संजय राऊतांना तुम्ही बघा ना तुम्ही जर माझ्या भाषणाचा जर नीट फ्लो बघितला तर मी बोलता 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 ह्याच्यावरती या गोष्टीवरती येतो किंवा असं जातो. ते तुम्हाला कदाचित भाषण झाल्यावरती जाणवेल, परत पाहिल्यावरती जाणवेल की त्याला असं काही, त्याला रिदम काही नसतो त्याला त्या सगळ्या गोष्टीला, की हा मुद्दा झाल्यावर मग हा झाल्यावर हा, तो एकात एक कधीतरी एखादा पॉइंट राहिला तर गेले 2दा शिदोरीने किती असं झालं आणून दिलंय की शिदोरी. मी सांगतो ना, मी आपला हा पॉइंट राहिलाय असं मागे ते कोणाला आणून तरी देतात सांगितलेलं चिठ्ठी. असतं की बाबा मला आठवण करून द्या हा. तर राहिला तर आता त्या दिवशी पण माझं गुढीपाडव्याच्या सभेला पण माझं झालं की नंतर चिदोरी म्हटलं आता जाऊ दे, म्हटलं जा राहून द्या, मग किती बोलायचं. तुमच्यासाठी प्रश्न, मगाशी तुम्ही तुमच्या वडिलांचा उल्लेख हिटलर म्हणून केलात, पण मला असं वाटतं त्यांच्यापेक्षा आणखी एक कोपिष्ट कदाचित होतं तुमच्या घरात, ते म्हणजे श्रीकांतजी. हो. तर यांच्यामध्ये सगळ्यात कोपिष्ट कोण? ॲक्च्युली मला कोणाचाच एक्सपिरियन्स आला नाही, खरंच सांगते. मी बाबांना गमतीने हिटलर बोलले, माझ्या बाबांसारखे प्रेमळ कोणी नव्हते. पण ते कसं असतं, मुलीचा बाप त्या शूजमध्ये गेलं ना की मग ते सगळे काय हा कसा आहे माझा जावई, म्हणून मी गमतीने हिटलर बोलले. ही वॉज व्हेरी लव्हिंग. आणि पप्पा पण, सगळेजण म्हणतात पप्पा खूप चिडके होते, पण आयुष्यात त्यांनी माझ्यावरती कधी आवाज पण नाही उचलला, कधीच नाही. बाळासाहेबांनी पण म्हणजे नसेल उचलला. छे बाळासाहेबांतर नाही, मग म्हणजे एकच उरला आयुष्यातला हिटलर. ह्यानी पण नाही. म्हणजे हे म्हणजे मीच केकातच असते दररोज आणि हा सांगत रे बाबा तुझा अच्छा, म्हणजे volume उलटा कमी कर, हिटलर volume कमी उलटा कर. हिटलर आहे. नाही, हिटलर असं नाही, माझा नाही, पण माझा ते, आवाजाचा पट्टी जरा उंच आहे. काय शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, मला ना ओशोचं एक फार छान वाक्य आहे की समाजामध्ये काम करणाऱ्या माणसाचा चेहरा समाजाकडे असावा आणि पाठ घराकडे असावी. ज्या दिवशी त्याचा चेहरा घराकडे होतो त्यावेळेला पाठ समाजाकडे होते. त्याच्यामुळे घर ही सांभाळणाऱ्या व्यक्तीला त्रास देऊ नये. ज्याला घर सांभाळायचं त्यांनी घर सांभाळावं, बाहेरच्या गोष्टी सांभाळायच्या त्यांनी बाहेरच्या गोष्टी सांभाळाव्यात. लुडबुड फार करू नये. नाही, खरं तर ते शांत राहतं. नाहीतर आपण ते वाक्य मला फार चांगलं वाक्य आहे ते. कोणत्याही स्त्रीसाठी घरातली काही नाती खूप महत्त्वाची असतात. म्हणजे आता तुमच्या दोघांचं नातं तर उलगडते कट्ट्यामधनं, पण जसं विजय सरांनी विचारलं, तुमचे सासरे आणि तुम्ही, सासूबाई आणि तुम्ही, तुमच्या नणंदबाई आणि तुम्ही, तर तो गोडवा रुसवा कसा जपला इतकी वर्ष? म्हणजे मला ना, आमचं जेव्हा जमलं त्यावेळेला मला माहिती नव्हतं ह्याची बहीण जयू आहे. जयू माझी मैत्रीण होती. तर प्लाझा समोर तिने मला असं, आम्ही भेटलो एकदम रस्त्यात, आम्ही चाललो होतो, तर तिने मला असंच विचारलं, ए तुझं माझ्या भावाची जमलंय? म्हणलं तुझा भाऊ? अगं राज माझा भाऊ आहे. त्याच्यामुळे कसं झालं की नणंद भाऊ जे सिरियलमध्ये वगैरे दाखवतात किंवा सासू सून, तसं टचवूड माझ्या घरात कधीच झालं नाही. आणि ही अजून आणि माझी बहीण दोघी नोकरीला पण एका बँकेत होत्या. हां, म्हणजे आणि गंमत म्हणजे 93चे बॉम्ब ब्लास्ट झाले, ज्यावेळेला शिवसेना भवनचा बॉम्ब त्यावेळेला ब्लास्ट आम्ही झाला बँकेत होतो खाली. त्यावेळेला खाली बँकेत होत्या या दोघी. आणि तो ब्लास्ट झाला त्यावेळेला यांच्या अंगावरती काचा बिचा आणि माहितीच नाही कसला आवाज झाला. आणि आमची बहीण भयंकर धीट आहे, एकदम शूर, भयंकर धीट. मग तिला असं उचलून आणायला तिथून लागलं. त्या कॉर्नरचं माहिती ना ते गेट होतं, ते महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक होती ती, तिथून त्या दोघी जणी बाहेर आल्या. आम्ही लेफ्टला ही वळलो. हाक मारते तिला तिथे जाऊ नको म्हणून,
आणि तिच्यासमोर एक जळत आला ना माणूस. नाही तिथे ब्लास्ट पेट्रोल पंपवर झाला होता ना, त्यामुळे तिथे जळत होते सगळे. मग तिला ऍक्च्युली बाहेरच आणताना तिच्या पायातली ताकद गेली होती. तर मी आणि माझ्या बँकेतला अजून एक आमचा सहकारी त्याने असं तिला खेचून बाहेर आणलं होतं. आणि मग ते बघ, आणि पायात आम्ही ना चप्पल काढून असे दुपारी बँक बंद झाली की आपण बसतो ना असे, तसे आम्ही बसलो होतो. त्यामुळे आम्ही त्या काचेवरून दोघी धडधड धावत बाहेर आलो होतो. आणि ते नातं तुम्ही सांगताय त्याच्यामुळे आम्ही ऍक्च्युली आजही आम्ही कधीच एकमेकींना नणंद भाऊजाई म्हणत नाही, आम्ही मैत्रिणीच आहोत. आणि सासूचा किस्सा सांगाल तर तो तर खूपच विनोदी आहे. मा KEMला हॉस्पिटलमध्ये होत्या, त्यांना काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम होता आणि तेव्हा आमचं जमलं नव्हतं. तर मी माझ्या वडिलांबरोबर त्यांना बघायला गेले होते आणि माबरोबर सासू माझी बसलेली होती तिथे. तर त्यावेळेला असं असायचं की वयातली मुलगी आली की लगेच प्रश्न होता, काय करते, स्वयंपाक वगैरे येतो, शिकली. आणि मी त्यांना सांगितलं की नाही बाबा मला स्वयंपाक वगैरे आवडत पण नाही, मी आजच्या दिवशी लग्न करणार आहे. तेव्हा त्याच्यानंतर आमचं जेव्हा जमलं तेव्हा मग आणि आईनं सांगितलं होतं, बघ बाई तिने आपल्याला असं सांगितलं होतं की मी आजच्या दिवशी लग्न करणार. आता कळलं तुम्हाला कुकिंगची आवड काय. हा मला नेहमी गमतीने म्हणतो, इथे ना ही लक्ष्मण रेषा याच्या आत जायचं नाही तू, असं किचनला सांगतो. स्वयंपाकघरात तिथे जायचं नाही. सगळं करते मी, सगळं माझ्या सासूकडे शिकले. कारण माझ्याकडे माझी आजी होती, तर ती अगदी कॉफीचा कप पण माझ्या हातात आणून द्यायची. आणि तिचं असं म्हणत होतं की लग्न झाल्यानंतर तुम्हाला करायलाच लागतं मुलींना, तर इथे काही करायचं नाही तुम्ही. त्याच्यामुळे माझं जे कुकिंग आहे ना ते मला सारस्वतांचं काहीच येत नाही. आणि मला मोठी बहीण होती, ती भयंकर कुकिंगमध्ये तिला इंटरेस्ट होता, ती सगळं काय काय करायची म्हणजे. त्यामुळे मला तर अजूनच करायला लागायचं. मला आवड नाही त्याच्यात, घरी असं असल्यामुळे कुक करणारे आहेत. मग इथे माझं सगळं कुकिंग माझ्या सासूचं आहे. म्हणजे CKP पद्धतीचं मी सगळं करते. पण तुमचे वडील एवढे मोठे फोटोग्राफर होते, हे व्हायोलिन शिकले नाहीत, तुम्ही फोटोग्राफी नाही शिकलात, असं का झालं? नाही मी शिकले फोटोग्राफी, मी फोटोग्राफी करायची. पण खरं सांगू का, एकदा लग्न होऊन तुमचा ट्रॅक बदलला ना, दुसऱ्या ह्याच्यात आलात ना की तुम्ही त्याच्यात. आणि कसं झालं की मला लगेच अमित झाला, मग मी नोकरी करायची आणि एकत्र कुटुंब हा बाहेर असायचा. मग तुम्हाला कुटुंबाची जबाबदारी पण थोडीशी घ्यायला लागते. कारण हा तेव्हा 2-2 महिने टूरवर असायचा. तेव्हा काय असं आजच्यासारखं विमानं किंवा नव्हतं. म्हणजे मला ते नागपूरचा जो दौरा होता तेव्हा तर लिटरली 2 महिने नव्हता तो मोर्चाच्या वेळेला. तो एक म्हणजे दौऱ्यावर किंवा सभेच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्याबद्दल कॉन्टॅक्ट करण्याच्या बद्दलचा एक किस्सा आहे ना काहीतरी, मानचा. माझा मोर्चा होता, पहिला मोर्चा. नागपूरला नाही मुंबईचा पहिला मोर्चा, फीवाडीच्या विरोधातला. आणि तो मोर्चा, भाषणं वगैरे झाली. आणि त्याला काय असं मी फार काही भाषणं फार करत नसे, काय 2-3 मिनटं बोललो, 5 मिनटं बोललो असं. आणि झाला मोर्चा, भाषणं झाली, सगळं संपलं. मग कोणीतरी माझ्याकडे आलं आणि मला बोलले की मा आली आहे. मा मोर्चाला मागे उभी आहे. मग मी त्या सगळ्या गर्दीमधनं मी गेलो, तिथे मा गाडीमध्ये येऊन बसली होती भाषण ऐकायला. मला बोलले बस, काका वाट बघतोय. बरं, वाजले होते साधारणपणे 2, 2:30, 3 वाजले होते. तशी बाळासाहेबांची झोपायची वेळ दुपारची. पण मी म्हटलं काका जागा आहे? हो चल. घरी आलो तर बाळासाहेब बसले होते. मी म्हटलं काय झालं? मला बोललं मी तुझं भाषण ऐकलं. गंमत बघा, मोबाईल नाही काही नाही त्यावेळेला. मी ही गोष्ट सांगतो तुम्हाला 91ची. म्हटलं भाषण कसं ऐकलंस तू? तर तिथे माझं भाषण चालू असताना एकाने बाजूचा एक स्टॉल होता, त्या स्टॉलवरनं फोन लावला होता आणि तो स्पीकरवरनं बाळासाहेबांना तो भाषण ऐकवलं माझं. मला बोलले बस, आता माझ्या बापाने जे मला सांगितलं ते मी आज तुला सांगतोय. जे मैदान असेल त्या मैदानाची भाषा बोल. आपण किती हुशार आहोत हे कधी भाषणातनं सांगू नको. लोक कशी हुशार होतील हे भाषणात येऊ देत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी आज काय बोललो यापेक्षा मी आज काय दिलं
विचार करायला, याचा विचार करून भाषण कर, असा त्या पहिल्या मोर्चाच्या वेळेला मला त्यांनी सल्ला दिला. तेवढ्यासाठी थांबले होते. मग त्याच्यानंतर मग आम्ही जेवलो, मग ते गेले झोपायला. पण म्हणजे हे पहिलं तुमचं भाषण जे होतं ते काय 2-5 मिनिटांचं होतं. आपल्याला उत्तम बोलता येतंय याची जाणीव नेमकी कधी झाली साधारण? म्हणजे कशी ती होत गेली का हळूहळू ते वाढत गेलं? आणि डेव्हलप होत गेलं ते. म्हणजे, खरं मी तुम्हाला असंख्य लोक आहेत हो उत्तम भाषण करणारे. असं काही नाही आहे की मी काहीतरी वेगळा काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी बोलतो वगैरे अशातला भाग नाही आहे. मी हे काही फार विनयाने वगैरे असं बोलतो अशातला भाग नाही. पण अशी असंख्य लोक आहेत की उत्तम भाषण करतात. अनेक राजकीय पक्षांमध्ये लोक आहेत जे उत्तम भाषण करतात. आणि मे बी कदाचित मला असं वाटतं की माझं व्यंगचित्र आणि थोडंसं ॲडव्हर्टायझिंग या सगळ्या ह्याच्यामुळे कसं पोचवायचं हे कदाचित मी बोलत असेन. पण ते बोलत असताना असा काहीतरी फार मोठा काहीतरी गहन विचार केलेला असतो की आता ह्या पद्धतीने पोचवायचं, असं काही नाही. ते सहज मी मगाशी बोलतो, उत्स्फूर्त बोलतो तो. ते सहज आहे ते सहज पण त्याला तुम्हाला येऊन एक जातं. ठाकरेंना ना एक ॲडव्हान्टेज हा आहे की तुम्ही हिंदुत्वाच्या लाईनवर बोलायचं असेल तर तुम्हाला बाळासाहेबांचा दाखला देता येतो. पुरोगाम्यांच्या व्यासपीठावर जायचं असेल तर आजोबांचा दाखला देता येतो. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पहिली गोष्ट म्हणजे माझे आजोबा हे अत्यंत कडवट हिंदुत्ववादी होते. तुम्ही जर त्यांचं नीट वाचलं, तुम्ही एका पुस्तकावरनं माझे आजोबा काढू नका. तुम्ही आजोबांचं सगळं नीट जर समजा वाचलं तर तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल. म्हणजे अनेकांना असं वाटतं की माझे आजोबा हे ज्यांना देवधर्म वगैरे वगैरे, नाही, कर्मकांडाच्या ते कठोर विरोधात होते. कर्मकांडाच्या विरोधात होते, देवधर्माच्या नव्हते. हा, पण म्हणजे त्यांची पुरोगाम्यांची जी परंपरा आहे नाही, त्याचे ते आमच्या घरामध्ये पण तीच आहे ना. आमच्या घरामध्ये आमच्या बोलण्यातनं जर समजा तुम्हाला, मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये काय म्हटलं होतं की मला धर्मांध हिंदू नकोय, मला बिलकुल नकोय, माझी इच्छा पण नाहीये. धर्माभिमानी पाहिजे मला. त्याच्यामुळे तुम्ही जर समजा आजोबा जर नीट वाचलेत तर तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल. कुठच्या तरी पुस्तकातले संदर्भ तोडून समजा वाक्य तुम्ही घेणार असाल, तुम्हाला कायम दाखले दिले जातात की तुम्ही जरा त्यांना वाचा. याचं कारण त्यांनी वाचलेलं नाहीये. नीट प्रबोधनकार वाचलेले नाही आहेत. जेव्हा हे दाखले देणारे बोलतात ना, तेव्हा प्रबोधनकार त्यांनी नीट वाचावेत. तुम्हाला आणि कसं आहे माहिती आहे ना की धर्मावरती, धर्मातल्या चुकीच्या गोष्टी हा तोच माणूस सांगू शकतो ज्याचं धर्मावरती प्रेम आहे, की ह्या चुकीच्या गोष्टी आहेत, हे म्हणजे धर्म नव्हे. म्हणजे आजोबांच्या एका पुस्तकाला मला असं वाटतं की इराणची प्रस्तावना पण आहे की ब्राह्मण द्वेषी माझे आजोबा होते, भट्ट भिक्षुकीच्या विरोधात होते. ते ज्या गोष्टी धर्मात चुकीच्या पद्धतीने ज्या चालू होत्या त्याच्या विरोधातले होते. ते तुम्ही ते तुमच्या धर्माच्या विरोधातले आजोबांना नव्हते. किती स्वतःला रिलेट करता? आजोबांच्या किती जवळ आहेत तुमचे विचार असं तुम्हाला वाटतं? खूप जवळ आहेत. आणि मला असं वाटतं बाळासाहेबांचेही विचार जर समजा तुम्ही नीट बघितलेत तर ते जवळच होते. त्याच्यामध्ये कुठेही फारकत घेतली. तुमचाही कर्मकांड, भटभिक्षुकी अशा या सगळ्याला कुठच्याच गोष्टी आमच्याकडनं आम्ही कधी करतच नाही. पूजा करण्याला जर समजा तुम्ही कर्मकांड म्हणत असाल तर मला असं वाटतं ती चुकीची गोष्ट आहे. कळलं का? परंतु हे नाही केलं तर ते होईल, मला ज्या गोष्टी असतात त्या आमच्या घरामध्ये कधीच म्हणजे होत त्याला नाहीत. त्याला लिंकमध्ये मी एक सांगते. आता आमच्याकडे बाळ झालं तर आपल्या धर्मात असं आहे की सुतक आणि सुवेर आपण पाळतो, मी देवाला हात लावत नाही. तर माझ्या सासूने मी सकाळी चुकून पूजा केली तर मी एकदम पॅनिक झाली, बापरे आता मी पूजा केली आता काय. तर तेव्हा प्रबोधनकारांनी असं सांगितलं होतं की सुतक पाळतो ठीक आहे तुम्ही, जेव्हा तुम्हाला दुःख असतं, पण जेव्हा सुवेर म्हणून तुम्ही पाळता तर त्या तुम्ही घरी दीपक आलाय तर तुम्ही सुवेर नाही पाळला पाहिजे, तुम्ही उलट दिवा लावला पाहिजे देवाला. हा फरक आहे. सो अशा असल्या गोष्टी आमच्या घरात कधी कोणी आम्हाला सांगितल्या पण नाहीत, कधी होत पण नाहीत. आणि तेवढ्या पुरता ती गोष्ट असते. तुम्हाला आजोबांचा किती सहवास मिळाला? 4 वर्ष. आठवतात ते? हो. आठवण आहे एखादी? आठवण म्हणजे आमच्या संध्याकाळची प्रार्थना व्हायची आणि मग प्रार्थना झाली की मला ते अशी एक ऑरेंज कलरची एक गोळी द्यायची. अशी ती आजही मिळते नाही कधी अशी. लिमलेटच्या? लिमलेट म्हणजे ते नीट म्हटल्याबद्दल का म्हटल्याबद्दल? सगळेच असायचो आम्ही, एकटा नसायचो.
मी असायचो, बिंदू माधव असायचा, जयदेव असायचा, त्या काळात हे उद्धव, होतं आम्ही माहिती. सगळ्या एकत्रच प्रार्थना शुभंकरोती म्हटलंच पाहिजे संध्याकाळी संध्याकाळी. म्हटलंच पाहिजे. आणि मग ते झाल्यावरती मग एक सगळ्यांना गोळ्या. तुम्हाला म्हणजे एक नुसता राजकारणी असणं माणूस आणि एक मनस्वी कलाकार राजकारणी असणं ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे. तुम्हाला 2009मध्ये खूप यश मिळालं आणि नंतर ज्या पद्धतीचं राजकीय यश अंकगणितात बघतात त्या पद्धतीचं मिळालं नाही आणि तेही इतके चांगले प्रोग्रेसिव्ह विचार किंवा नाशिकमधले असेल किंवा तुमचे ब्लूप्रिंट्स असतील वगैरे हे सगळं बघता. तर महाराष्ट्राला कायम राज ठाकरेंकडून अपेक्षा असते, पण ज्या पद्धतीचे अंकगणित तुम्हाला लागतं ते कधी महाराष्ट्रानं तुम्हाला दिलं नाही. तुम्हाला राज ठाकरे या व्यक्तीला, राजकारणाला नाही पण एका मनस्वी कलाकाराला, व्यक्तीला म्हणजे हे सगळं बघून खंत वाटते, वाईट वाटतं? नाही, याचं कारण मी जर समजा अगोदरच्या आधीच्या जर गोष्टी पाहिल्या नसत्या तर कदाचित मला खंत वाटली असती या सर्व गोष्टींची. परंतु मी ज्या घरामध्ये वाढलो त्या घरामध्ये मी लहानपणापासून शिवसेना पाहिली आणि शिवसेनेचा काळ कसं आहे, तुम्ही आत्ता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वगैरे हे सगळं तुमच्यासाठी सगळं ठीक आहे, परंतु तुम्ही तो जर सगळा काळ अगोदरचा जर समजा तुम्ही पाहिला असतात तर तुम्ही कधी हे विचारलं नसतं मला. याचं कारण आत्ता कसं आहे, पत्रकारिता असून आहे तर अजून आजूबाजूला सगळा समाज पेशन्स संपला आहे आणि त्याच्यामुळे वडा टाकला की तळून आला पाहिजे, थांबायची कोणाला इच्छा नाही आहे. त्याच्यामुळे मी तो जो काळ पाहिला आहे त्या काळामधनं बाळासाहेब कसे जात होते हे मी पाहिलं आहे. तुम्ही आज एक गोष्ट निश्चित लक्षात घेण्यासारखी आहे, बघितली पाहिजे की 1925 साली ज्या RSSचा जन्म झाला 1925 साली, त्यांचा जो राजकीय जो एक ज्याला आउटलेट आपण ज्याला म्हणू तो एक 1952 साली जन्माला आला जनसंघ. आणि अटलजींच्या हातामध्ये जरी त्या सगळ्या राजकीय पक्षांच्या मिळून एक सत्ता जरी आली तरी बहुमतातली सत्ता यायला 2014 उजाडावं लागलं, कळलं का? आणि इतका काळ घालवल्यानंतर ही गोष्ट झालेली आहे. माझ्या राजकीय करिअरमधले जर समजा तुम्ही एक 7-8 वर्ष पकडा तर त्याच्यामुळे मी जे म्हणतोय, मला जे म्हणायचं आहे, मी जे बोलतोय, एक दिवस महाराष्ट्रातल्या जनतेला पटेल संपूर्णपणे. 16 वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून एक क्रांतिकारक पाऊल उचललं आणि मनसेची स्थापना केली. कोणी त्याला बंडही म्हणेल. राजकीय पातळीवर प्रचंड उलथापालथी होत होत्या, पण कौटुंबिक पातळीवर तुमची अडचण होत होती. तुम्ही त्याला कसे सामोरे गेलात? अडचण तर होतच नव्हती, पण मला आधी कल्पना पण नव्हती की तो बाहेर पडणार आहे वगैरे. कारण त्याचा एक वाईट स्वभाव आहे की तो काही त्याला अडचण प्रॉब्लेम असेल फेस करत असेल तो घरी येऊन सांगत नाही. आम्ही जेव्हा नंतर आता व्हॉट्सअपवरती जे वाचतो की तेव्हा कसं करायचे की त्याच्या लोकांची तिकीट कापणं वगैरे हा कधीच शेअर नाही करायचा वाईट. त्याला असं वाटायचं की नाही घराला त्रास नको, कारण कुटुंब होतं. त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा डिसिजन घेतला आणि तो आला घरी तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी शिवसेनेतनं बाहेर पडतोय, तू माझ्याबरोबर आहेस का? तर म्हणजे आमचं कुटुंब म्हणजे मी तर ऑब्व्हियसली, कारण मी बायकोच होते, पण माझी सासू म्हणजे त्यांचं डबल नातं होतं, म्हणजे भाऊ भाऊ बहिणी बहिणी. पण आमचं अख्खं कुटुंब, माझी नणंद काय किंवा मावशा मामा सगळेजण त्याच्या मागे पहाडासारखे उभे राहिले. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी ज्याला तुमचा कोणाचा कदाचित विश्वास बसणार नाही. काय होतं, राजकीय व्यक्ती म्हटल्यानंतर नाही हे सगळ्या गोष्टी ठरवून असणार, या सगळ्या पहिला प्लॅन. मी शपथेवारी सांगतो, मी ज्या शिवसेनेतनं बाहेर पडलो त्यावेळेला नवीन राजकीय पक्ष काढावा असं मला चाटून पण गेलेलं नव्हतं. बाळासाहेबां असताना त्यांच्यासमोर नवीन राजकीय पक्ष स्थापन करणं तुम्हाला काय गंमत वाटली का? माझ्या मनात देखील नव्हतं, माझ्या मनात नाव देखील नव्हतं, काही नव्हतं. पण मी ते, मला असं वाटतं नोव्हेंबरमधली गोष्ट असेल, डिसेंबरला मी बाहेरच पडलो. पण मी जेव्हा बाहेर पडलो त्यावेळेला खरंच माझ्या मनामध्ये नव्हतं. तुमचा विश्वास पण नाही बसणार. साधारणपणे 1999 2000 ते 2002 मी पूर्णपणे बाजूलाच गेलो होतो. माझा जो आवडीचा जो विषय आहे फिल्म मेकिंग,
या फिल्म मेकिंगसाठी म्हणून मी पूर्ण बाजूला गेलो होतो. मी कुठच्याही शिवसेनेच्या कुठच्या कार्यक्रमाला नसायचो, कधी काय बोलवलं तर सहज जायचो, पण असा कुठेच नसायचो मी. कारण मी यातनं विड्रॉ व्हायचं, आपण बाजूला व्हायचं आणि ते कुणाला त्रास न देता वगैरे वगैरे. नंतर ते जरा थोडं अति काही गोष्टी व्हायला लागल्या, तो मला त्या खोलात जायचं नाही. परंतु मला सांगण्याचा उद्देश असा की माझ्या मनात पण नव्हतं की राजकीय पक्ष काढावा. मग मला काही जणांनी सांगितलं आपण पहिलं महाराष्ट्रात जाऊ, महाराष्ट्रात आपण जिल्हावार जाऊ. आणि मी ज्यावेळेला मी जायला सुरुवात केली त्यावेळेला प्रत्येक जिल्ह्यामधनं ज्या प्रकारे मला रिस्पॉन्स सुरू झाला त्याच्यातनं मला असं वाटलं की त्यांच्या जर माझ्याकडनं काही अपेक्षा असतील तर पक्ष काढावा. मग नाव काय ठेवावं, झेंडा काय घ्यावा, काय घ्यावा. मग त्याच्यामध्ये पण काही लोकांनी मग झेंडा असाच घ्यावा, मग तो झेंडा तसाच घ्यावा. मग ते बरं, मी त्याला 37 वर्षाचा होतो आणि एकदम ढामकन सगळं आल्यावरती. पण ह्या सगळ्यात आम्ही त्याच्या पाठीशी फक्त ठाम उभं राहणं एवढंच आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे झेंड्याचा रंग, नाव कोणालाच माहिती काही काहीच नाही, कोणाला काही माहिती पण नव्हतं. म्हणजे ज्या वेळेला त्यांनी तिथे माझ्या यशवंतराव चव्हाणला तो झालं होतं तेव्हा झेंडा पण तेव्हा मी पहिल्यांदा झेंडा मी पण तेव्हाच पाहिला. पण आता बदललंय काही? नाही, काही नाही, अजून नाही बदल. नाही आता आम्ही विचारतच नाही. म्हणजे त्या दिवशी मी त्याला गुढीपाडव्याच्या सभेनंतर विचारलं हनुमान चालीसा का, क्युरिओसिटी. हनुमान चालीसा का आणि भीमरूपी का नाही, मारुती स्तोत्र का नाही? कारण प्रश्न असा होता की माझी इच्छा आहे की देशातल्या मशिदींवरचा लाऊडस्पीकर जाणं गरजेचं आहे. आणि देशामधल्या जर मशिदींवरचा लाऊडस्पीकर जर घालवायचा असेल किंवा कुठचाही नुसता मशिदींवरचा असा नाही तर देशातल्या सर्व राजकीय पक्षांनी आणि देशातल्या सर्व हिंदूंनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्यांनी ते म्हणणं गरजेचं आहे. नुसतं महाराष्ट्रात होऊन चालणार नाही ना. त्याशी कोणीतरी किडूक एक कोणीतरी बातमी दिली की मुंबईमधल्या मशिदींवरचे काही डेसिबल इतके. मुंबईचा विषय नाही आहे ना हा, कळलं का? हा देशभरातल्या सर्वांनाच होणारा त्रास आहे तो. म्हणजे मला खरंच आता आठवत पण नाही मला, मी 2-3दा दुबईला गेलो होतो. म्हणजे मला कधी आवडत नाही ते दुबईला गेलं की मला असं वाटतं की आपण निघताना तो सेट पाडतील परत. इतकं सगळं आर्टिफिशियल आहे सगळं, ते इतकं मॅनमेड आहे ते सगळं. ते आपण कुठेतरी फिल्म सिटीत गेल्यावर वगैरे वाटतं पाहिजे ते सगळं. पण मी तिथेही नाही कधी ऐकलं असे काहीतरी लाऊडस्पीकरने बांग मारतायत वगैरे असं. मी तिथेही नाही ऐकलं. म्हणजे मुस्लिम कंट्री आहेत तिथेही नाही मी कधी ऐकलं. खरं तर म्हणजे आता आपण संपवत असताना लता दीदी असतील, सचिन तेंडुलकर असेल, आशाताई असतील, वेगवेगळी अशी ही जी अगदी दिग्गज मंडळी आहेत त्यांचं तुमच्याशी आणि तुमचं त्यांच्याशी खूप घट्ट असं नातं झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं. आता मला असं खरं तर की हे म्हणजे काय आहे की ज्याच्यामुळं हे असं नातं तुमचं एवढं घट्ट होऊ शकलं? पहिली गोष्ट म्हणजे दीदी किंवा आशाताईंचं माझ्याशी झालेलं नातं हे शर्मिलाच्या बाबांमुळे. मी दीदींना भेटलोच मोहन वागांमुळे. याच्या आधी बघितलं होतं बाळासाहेबांशी बोलताना किंवा कुठे असं लांब, पण भेट ही पहिल्यांदा त्यांच्याबरोबरमुळेच झाली माझी. आणि माहीत नाही काय कनेक्ट झालं. पण दीदी आणि मी बोलत असताना किंवा आशाताई आणि मी बोलत असताना किंवा सचिन आणि मी बोलत असताना त्यात एवढं देखील राजकारण नसतं, नंबर 1. आणि त्या सर्वांना माहिती आहे मी त्यांचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी कुठची गोष्ट करणार नाही. मला त्याची आवश्यकता नाही, मला त्याची गरज नाही. माझ्यासाठी ती माणसं ही लेजंड्स आहेत आणि त्यांच्याकडनं उलट आपल्याला जेवढं काही मिळेल तेवढं आपण घेणं गरजेचं आहे. पण त्यांचा कुठेतरी वापर करून घ्यावा आणि हा वापर करून घेणार नाही हे त्यांनाही माहिती. आणि हा सगळा मला असं वाटतं विश्वासाचा भाग. बऱ्याचदा ज्या भूमिका घेताना म्हणजे त्या खूप टोकदार असतात, तर त्यामुळं कायम ह्या गोष्टीचं नवल अनेकांना पडतं की आता समजा हा विषय आहे आत्ता भोंग्यांचा, पण तुमच्या मित्रांमध्ये मग सलीम, जावेद, सलमान, शाहरुख, आमिर अशांशी तुमचं नातं किंवा संबंध जे आहेत ते फार जवळचे आहेत. तर त्या सगळ्यामध्ये ह्या तुमच्या भूमिका अडसर नाहीत का ठरत?
माझ्या आजोबांचं एक फार छान वाक्य आहे की देशहितासाठी जर चांगला एखादा निर्णय तुम्हाला करायचा असेल त्याच्यासाठी आजोबांचे संबंध बिघडले तर बिघडू देत, संबंध तुटले तर तुटू देत, पण तुमच्या भूमिकेपासून तुम्ही दूर जाऊ नका. पण तुमचा अनुभव काय, असे तुटलेत? नाही तुटले आत्तापर्यंत. म्हणजे मराठीच्या आग्रही मराठीच्या भूमिकेमुळं पण नाही तुटले आणि आत्ताच्या या उलट माझे तर वाढलेत? उलट वाढलेत. नाही, मराठीच्या आग्रहामुळे उलट माझे जे इतर भाषिक जे लोक आहेत त्यांनाही मराठी काय ते कळलं. उलट मराठी म्हणजे बोलायला लागले. मला तुम्ही साधी गोष्ट सांगा ना की त्या सगळ्या आंदोलनानंतर आमिर खान मराठी बोलायला लागला, अमिताभ बच्चन मराठीमध्ये बोलायला लागले, ते मराठीमध्ये काही त्याच्यानंतर त्यांनी काय श्लोक वगैरे वगैरे असं पण काही गोष्टी केल्या. पण मला अनेकदा त्यांचा मेसेज जेव्हा येतो त्यावेळेला अनेकदा त्यांचा मेसेज मला मराठीतनं येतो, कळलं का, की मग त्याच्यानंतर मग फिल्म इंडस्ट्रीमधले कोण कोण मराठी, मग सगळेजण बोलायला लागले मला पण मराठी येतं, मला पण मराठी येतं. सो सगळ्यांची जी चढावट जी सुरू झाली ती त्या सगळ्या आंदोलनानंतरच सुरू झालं. प्रत्येकाला आमिर खानने तर स्टेटमेंट केलं होतं की माझी मातृभाषा जर उर्दू असेल आणि माझी जर समजा काय जिथे माझा जन्म झाला ती माझी भाषा जर मराठी असेल तर मला मराठी हे गाणं येते. त्यांनी मराठी शिक्षक लावले. माझ्याशी आजही कधी आमिर आणि मी आम्ही जेव्हा भेटतो त्यावेळेला आमिर माझ्याशी मराठीतनं बोलतो, सलमान माझ्याशी मराठीतनं बोलतो, सलमानची आई तर मराठी आहे. मी प्यारेभाई लक्ष्मीकांत मधले प्यारेभाई ज्या वेळेला प्यारेभाईंचे मिसेस, मी प्यारेभाईंच्या मिसेसनं मी काकी म्हणतो कारण ते मराठी आहेत त्या. सगळ्यांना सगळं माहिती होतं ज्याचा कधी त्या लोकांनी उपयोग वापर या सगळ्या गोष्टींमध्ये कधी आणला नव्हता, करायचं नव्हतं. मला असं वाटतं या एका आंदोलनानंतर त्यांना पण रिअलाईज झालं, त्यांना पण कळायला लागलं की अरे हो आपण महाराष्ट्रात राहतोय, आपण मराठी बोललं पाहिजे, आपल्याकडे बरं आपल्याला मराठी येत आहे, ही गोष्ट केली पाहिजे, चांगली गोष्ट आहे. प्रश्न असा होता की म्हणजे राजकारण्यांचं घर, संगीत, नाटक असं असताना तुम्ही मुलांना कशावरून रागवायचे? अभ्यास कोण घ्यायचं मुलांचा? आणि रागवण खूप ओरडायची मीच यायची. हा म्हणजे मी नसायचा. तुम्हाला माझा तर तुम्हाला शाळेचं तुम्हाला माहिती आहे ना, मी भाषणामधनं पण बोललोय 10वीला किती टक्के पडले वगैरे. एकदा मला खाली मी ऑफिसमध्ये बसलो असताना आईचा मला फोन आला, ताबडतोब वरती आहे. आता असा फोन आल्यावरती मी वरती गेलो तर आईच्या रूममध्ये ही रडतीये, अमित उभा, आईच्या डोळ्यात पाणी. मला कळे ना, म्हटलं काय झालं? ही जोर त्याला सांग अभ्यास करायला, तो का नाही अभ्यास करत आहे? आणि मी हसायला सुरुवात केली. तर आई मला विचारत हसतोस काय? मी म्हटलं मी कुठच्या तोंडाने बोलू त्याला? माझ्या शाळेच्या प्रगती पुस्तकावरती जास्तीत जास्त जर सह्या कोणाच्या होत्या तर त्या बाळासाहेबांच्या होत्या, बाबांच्या नाही. ते म्हणजे श्रीकांत ठाकरे किंवा बाळासाहेब अभ्यासावरनं कधी ओरडले होते? ओरडायचे? वडील ओरडायचे थोडे, पण बाळासाहेब नाही. मला 10वीला तर मला बाळासाहेब, माझे वडील, आई, मा चौघांनी असं बसवून मला सांगितलं होतं पास हो. पर्सेंटेज वगैरे म्हणजे 25,000 फुटावरचं विमान चाललंय, पास हो. पण मी अभ्यासात अशी नव्हते, त्याच्यामुळे मला मुलाकडनं एक्सपेक्टेशन होतं की जरा तरी मला पास होणे, मला डिस्टिंक्शन पाहिजे होतं. नाही मला मान्य, पण त्याला समजवायला मला बोल. बरं, आता या बोलमध्ये चिठ्ठ्या आहेत, एकच प्रश्न त्याच्यामध्ये तुम्ही चिठ्ठी उचला, जो असेल तो तुम्ही विचारायचा पण मला नंतर सगळ्या चिठ्ठ्या बघायच्या आहेत. मी त्याला विचारायचं आणि त्यांनी मला विचारायचं. त्यामुळे तुम्ही कुठलीही निवडून घेऊ शकता. जोडीदाराच्या अजिबात न आवडणाऱ्या 3 गोष्टी. दोघांनी एकमेकांच्या सांगा. नाही, अशी कुठचीच गोष्ट नाही. मला माहितीये ह्याला माझी एक गोष्ट नाही आवडत, मला माहितीये तो सांगत नाही, फार अगदी हे दाखवतोय माझा आवाज. मी ना
एक्साइट झाले की माझा आवाजाची पट्टी वाढत जाते. मग मी काय हे गप्पा आले की हा नाही असं करतो की बटन बारीक. रेडिओला पूर्वी असायचं ना की हळू आवाज होतो, तो खूप इरिटेट होतो हे झालं तुम्हाला माहिती असलेली न आवडणारी गोष्ट. आता त्यांच्या न आवडणाऱ्या 3 गोष्टी सांगा. न आवडणाऱ्या अशा नाहीत, पण तो खूप माणसात राहतो आणि मी खूप अशी फॅमिली पर्सन आहे. मला असं वाटतं की ऑफकोर्स प्रत्येक बाईला असं वाटतं की नवरा बाबा आपल्यावर पाहिजे, भले 24 तास नाही, दिवसातले काही तास ते तो नसतो. एक दुसरं तीच एक. बाकी काही तक्रारी नाही. माईक काढला ना, माईक काढला ना तर 20-25 येतील. नाही तसं आता आपण किती भेटतो, मी तर कधीच त्याची काही कंप्लेंट करत नाही. पण मला माईक काढलाय ती असं सांगितली ना तक्रार खूप, म्हणजे ते खूप ओव्हर होतं. मला पण असं कधी कधी वाटतं ना की काय आज कधीच आपण असं जेवायला कधीतरी आपण फॅमिली बसूया, गप्पा मारूया, तर मग मी कधीतरी करते हट्ट, नाही आज मला कोणी नको आहे, फॅमिलीच बसायचे, असं मी करते. पण ॲक्च्युली मला कसं झालं माहिती आहे, टचवूड, की माझं माहेर पण खूप, म्हणजे आपण पैशाने सदन नाही म्हणून, पण हॅपी होते, म्हणजे असे ग्रीडी नव्हते. तसंच माझं सासर आहे आणि आम्ही पण कोणीच असे ग्रीडी नाही आहोत की हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. फॉर्च्युनेटली ह्यांनी आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला सगळं मिळत गेलं. हे बघा, प्रत्येक माणसाला काय आयुष्यात सगळं मिळतं असं नाही, पण समाधान असतं, ते मला मिळालं. मग जे काय थोड्या बहुत जसं माझा आवाज तर मी बदलू नाही शकत, तशा गोष्टी असतात. मला आता त्याच्या परफ्यूमचा त्रास होतो, पण ही काय त्याची निगेटिव्ह गोष्ट नाही ना होऊ शकत. मला अस्थमा आहे, छोटी आहे, मी बोलली नसते की नाही माहिती, ह्याच्यापेक्षा जास्त माझा मुलगा मारतो. आम्ही तुम्हाला सांगतो. पण मग तो मी असताना तेवढं नाही मारत, कारण मला मग लगेच इनेलच घ्यायला लागतो. नाही आता त्यांनी काढायचं. शिवतीर्थ की कृष्णकुंज, दोन्ही? अरे असं थोडं असतं. नाही ऍक्च्युली मला विचाराल तर तुम्ही यांना विचारायचं. हां करेक्ट, त्यांनी विचारायचं, तुम्ही यांना विचारा. शिवतीर्थ की कृष्णकुंज? कृष्णकुंज. का असं आहे की ज्यावेळेला आम्ही कृष्णकुंजमध्ये आलो त्यावेळेला आमचं घर खूपच लहान होतं, अगदी 500 स्क्वेअर फीटचं असेल, त्यात आम्ही 8 माणसं राहायचो. आणि आम्ही ह्याच्या घरी खूप, म्हणजे आम्ही राहायचो 8, पण ह्याच्याकडे दिवसा उजाडल्यापासून इतकी लोक यायची की आम्हाला बसायला जागा नसायची. म्हणजे माझी मुलगी तर असं वाटायला लागलं मला ती माणूस घणी होती की काय. जवळपास ऑन द वर्चच होती ती. मी आणि एकदा प्रमोद महाजन आम्ही घरी बसलो होतो आणि आमच्याकडे काय माणसं गेली की झोपायचं, झोपून उठलं की माणसं आतमध्ये यायची, असंच ते सगळं. तर एकदा मी आणि प्रमोद महाजन आम्ही जेव्हा होतो, आमची उर्वशी लहान होती ती अशी, आणि तिला माणसं आली की तिला ना असं म्हणजे हे आता वेळ लावणार वगैरे. तर एकदा बसलो असताना आणि तिच्या चेहऱ्यात तो भाव दिसायचा की यू आर नॉट वॉन्टेड. आमची दोघांची ताटं आली. ताटं आल्यावरती उर्वशी अशी एवढीशी होती एवढी जवळ आली, असं प्रमोद महाजनकडे बघितलं, हे सगळं तुम्ही खाणार? म्हणजे एवढं खाणार म्हणजे वेळ लागणार. तर प्रमोद जे बोलले, मी कमी खातो. त्याच्यामुळे मला तेव्हा खूप घराची गरज होती मुलांच्या साठी पण, आणि मी खूप घरं बघितली होती. तर कृष्णकुंज मिळाल्यानंतर मला असं वाटलं की बापरे, मी एवढी नशीबवान आहे, कारण शिवाजी पार्कचा व्ह्यू समोर, खाली ऑफिस, म्हणजे तेव्हा कसं होतं आमच्या घरातच लोक असायची ना, आता इथे कसं वेगळं ऑफिस. म्हणजे मला कदम मेंशन सोडून येताना अजिबातच वाईट नाही वाटलं की मी अगदी अशी जॉयसली आली, पण इथून सोडताना मला खूप वाईट वाटलं. खरं तर राजकारण्याची बायको होणं अजिबातच सोपं नसतं, कारण एकाच वेळेला खूप आघाड्यांवरती तुम्हाला लढत राहावं लागतं. तुम्ही ते छान पेललंयत, म्हणजे कार्यकर्त्यांच्या लेवलला पण आणि कुटुंबाच्या पातळीवरती सुद्धा. त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन आणि मनापासून आभारी आहे गप्पांबद्दल. आणि हा कट्टा संपताना अर्थातच एक छान आठवण आपल्या दोघांसोबत राहावी माझा कट्ट्याची, म्हणून एक छोटीशी भेट आमच्याकडनं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.